ही जोडी आपल्याला परत भेटलेली आहे, ज्यांनी आपलं फॉग लॅम्प इन्स्टॉलेशन केलं होतं. चलो, नवीन दिवस नवीन ब्लॉग. त्याचा आणखी एक बेनिफिट आहे आणि हे आहे लेजेंडरी कस्टम कंपनीचं ट्रायम्फ स्पीड 400साठी लगेज कॅरियर. आज आहे शनिवार आणि लद्दाखला जाण्यासाठी फक्त एक दिवस राहिलेला आहे. आणि झालं आहे असं की मी जेव्हा बॅग पॅक करत होतो तर जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ही मी एक बॅग आणलेली आहे. ही टेल बॅग आहे 70 लिटर्सची आणि माझी अशी अपेक्षा होती की सर्व सामान याच्यामध्ये बसून जाईल. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की सगळं काही सामान त्याच्यामध्ये येत नाही आहे. जसं की व्हिडिओ बॅग, कॅमेराची बॅग असेल किंवा काही क्लोथ्स असतील, शूज असेल, लॅपटॉप असेल, तर हे सगळं पूर्ण याच्यामध्ये बसत नाही आहे. सो याच्यासाठी आता एक कस्टम सोल्युशन करावं लागेल. सो मी चाललो आहे पुणा मोटर्सला पुन्हा एकदा. तिथे खूप विजिट झालेलं आहे आणि तिकडे जाऊन मी बघणार आहे की जे टॉप रॅक येतो स्पीड 400साठी, तो एक टॉप रॅक आणि त्याच्यावरती एक रॅक किंवा बॅग टाकण्याचा विचार आहे. तर तिथे गेल्यावर मी बघतो कुठलं आवडतं आहे आणि गाडीला बसून घेतो, जेणेकरून मला 2 बॅग होतील आणि माझं पूर्ण जे सामान आहे 15 दिवसाच्या ट्रिपचं ते प्रॉपरली त्याच्यामध्ये बसेल. आणि आज फक्त एक दिवस राहिलेला आहे लद्दाख ट्रिपसाठी. आय एम व्हेरी एक्सायटेड. खूप दिवस झाली ही ट्रिपची प्लॅनिंग चालू होती आणि फायनली उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे, जसं मी मागच्या व्हिडिओजमध्ये दाखवलं होतं, जी टेल बॅग आहे 70 लिटर्सची कॅपॅसिटी असलेली, ती ज्यावेळेस मी पूर्ण सामान भरायला सुरुवात केली, नंतर असं जाणवलं की काही केल्या त्याच्यामध्ये माझं 15 दिवसाचं सामान बसत नाही आहे. सो काहीतरी एक अल्टरनेट सोल्युशन शोधावं लागेल. एक सोल्युशन होतं की एक एक्स्ट्रा बॅग घ्यायची आणि ती माउंट करायची त्या बॅगवरती, देन त्याच्यावरती रेन कवर चढवायचा आणि मग ती घेऊन जायची. पण ते थोडंसं टेम्पररी सोल्युशन वाटतं आहे, कारण जर्नी मोठी आहे, रस्त्यामध्ये पाऊस लागणार आहे. रेन कवर प्रॉपर जर फिट नाही झाला तर ती बॅग पूर्णपणे भिजण्याचे चान्सेस आहेत. बॅग भिजली की त्यातले कॉन्टेंट आतमध्ये जे आहेत ते सगळं भिजतील आणि पूर्ण ट्रिपची वाट लागेल. सो एक कस्टम सोल्युशन शोधायचं ठरवलं आहे. तर स्पीड 400ला एक मागे एक एक्सटेन्शनवाला रॅक येतो, ज्याच्यावरती जनरली लोक टॉप रॅक माउंट करतात. सो सध्या मी टॉप रॅकचा विचार नाही करत आहे, पण जे माउंट आहे किंवा जे कॅरियर आहे ज्याच्यावरती ते माउंट करतात तो घ्यायचा विचार आहे, जेणेकरून सीटची थोडीशी लांबी वाढेल आणि त्याच्या मागे आणखी एक बॅग बसवता येईल आणि सर्व सामान पूर्णपणे रेन कवर वगैरे टाकून त्याला ठेवता येईल. सो मी मगाशी फोन केला होता, जे पुणा स्कूटर्स आहे आपलं, जिथे मला असं वाटतं मी किती चक्रा मारल्या असतील मला आठवत नाही आहे, एवढ्या चक्रा झाल्या. पण चांगली गोष्ट अशी आहे ना, त्यांच्याकडे जेव्हा पण मी गेलेलो आहे, जी गोष्ट पाहिजे ती ॲवेलेबल असते, चांगल्या क्वालिटीची असते आणि ते फिटमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करून देतात. सो एक टॉप रॅकची चौकशी मी केलेली आहे, त्याला मागे बसवता येईल का, तर तो त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर आत्ता मी चाललेलो आहे त्यांच्या इथे ते टॉप रॅक बसायला. आवडला तर तो बसवणार. त्याच्यावरती घेण्यासाठी एक आणखी एक्स्ट्रा बॅग येईल, जेणेकरून दोन्ही बॅग्स प्रॉपरली ठेवून रेन कवर टाकून त्याला यूज करता येईल. आणि संध्याकाळी गेल्यावरती मी सामान जे सगळं पॅक केलेलं आहे ते एकदा गाडीवरती माउंट करून रेडी करून ठेवणार आहे, जेणेकरून उद्या सकाळी आपल्याला 4 वाजता निघता येईल. सो बघूयात, पुन्हा स्कूटरला मी पोहोचतो आणि मग नेक्स्ट अपडेट देतो. परत आलेलो आहे पुणा मोटर्सला आणि हे आहे लेजेंडरी कस्टम कंपनीचं ट्रायम्फ स्पीड 400साठी लगेज कॅरियर. 3280 रुपीज त्याची किंमत आहे आणि ते आता बसवायचं आहे गाडीला. गाडीचा सध्याचा लुक आहे हा असा दिसतो आहे आणि बसवल्यावरती होपफुली थोडी गाडीची लगेज कॅरिंग कॅपॅसिटी वाढेल. काय होतं आहे, प्रत्येक वेळेस आम्ही इथे येतो आहे आणि काही ना काहीतरी खरेदी करतो आहे. ही तरा अशी झाली आहे की लढाईसाठी फक्त तलवारीला धार लावायचं काम चालू आहे, ॲक्च्युअल लढाई काही चालू होत नाही आहे. सो आता
फायनली लढाईचा दिवस आलेला आहे आणि उद्या सकाळी निघणार आहे. सो हे बसवतो मी, गाडी रेडी करतो. आता त्याच्यामध्ये आणखी एक ऑप्शन आहे सॅडल स्टेचा, जो बाजूला कॅरियर येतात त्याचा, तेही बसवायचा विचार आहे. सध्या हे बसवतो आणि बघतो कितपत गाडीची लगेज कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आहे. त्यानंतर आपण डिसाईड करूयात सॅडल स्टे बसवायचा की नाही. चलो फिट करूयात. इन्स्टॉलेशन बरोबर आपण करायचं ठरवलेलं आहे सॅडल स्टे. टॉप रॅक 3200, सॅडल स्टे आय थिंक 3300. आणि हे फुल जोशमध्ये. सॅडल स्टेला सॅडल बॅग तर नाही लावणार आहे, पण काय होतं जी बॅग आहे आपल्याकडे तर त्या बॅगचा बांधण्याचा थोडासा इश्यू होतो. जर 2 बॅग नेणार असाल तर त्याच्यामध्ये जर सॅडल स्टे असेल तर ते एकदम बेटर ऑप्शन होऊन जाईल, जेणेकरून आपल्याला प्रॉपरली बॅग त्याच्या मागे बांधता येतील. सो मी आलो होतो कॅरियर टाकायला, पण सॅडल स्टेसुद्धा मध्ये उगवला आणि लडाखला जाण्यासाठी परत एक आणखी खर्च झालेला आहे. सो हा आहे गाडीचा आत्ताचा लुक. आणि बसवल्यावरती मी कसं दिसेल त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करतो. हे आहे मागचं रॅक आणि दिस इज वॉट द सॅडल स्टे लुक्स लाईक. दिस इज फ्रॉम लेजरली कस्टम बिल्ड्स. सॅडल स्टेचा आणखी एक बेनिफिट आहे, याच्या मागे खाली एक सेपरेट ब्रॅकेट दिलेलं आहे, जे की ॲडिशनल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करेल तुमच्या सॅडल स्टेला. खाली 2 स्क्रू आहेत आणि साईडचं सॅडल स्टे आहे. सो त्याच्यावर तुम्ही वेट जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, विच इज अ व्हेरी गुड पार्ट. लेजेंडरी कस्टम्स, व्हेरी नाईस.